नमस्कार विले पार्लेकर, नमस्कार. मी दिसतोय का? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आज मी आहे तुमच्या विले पार्ले मध्ये आणि आज आपण विले पार्ले मधलं फूड टेस्ट करणार आहोत. सो तुम्ही सर्वांनीच नेहमीप्रमाणे आपल्याला इंस्टाग्राम वरती रिकमेंड केलेलं आहे, युट्यूब वरती पण करतात, पण आपल्याला एक पर्टिक्युलर प्लेस वरती जायचं असतं. त्याच्यामुळे आपण इंस्टाग्राम वर विचारतो आणि मग सजेशन्स घेतो. जे पण विले पार्ले मध्ये राहतात किंवा ज्यांनी पण विले पार्ले मधलं फूड टेस्ट केलेलं आहे, सो त्यांच्या सहमतीने आज आपण फूड कव्हर करणार आहे, जे की विले पार्ले मधलं असणार आहे. त्यातली सगळ्यात एक मस्त आणि निवांत अशी जागा आपण सगळ्यात पहिले निवडली आहे, ती म्हणजेच मिसळसाठी. सो लेट्स गो, आपण कव्हर करूया आणि तिथली चव बघूया. म्हणजे आपण पहिली सुरुवात करतोय मिसळ पावने. अच्छा, लास्ट व्हिडिओ मध्ये मी नव्हते, तुम्हाला माहिती असेल. लास्ट 1-2 व्हिडिओ मध्ये मी नव्हते ना, आणि आता मी प्रेझेंट झालेली, आज मी हजेरी लावलेली. तर आपण आज आलो आहोत विले पार्ले मध्ये. ऑब्व्हियसली इथला पण फूड आपल्याला कव्हर करायचं होतं आणि इथला पहिला आपण स्पॉट निवडला आहे, तो म्हणजे छान चवदार मिसळ. आता मिसळ आपण भरपूर ठिकाणी खातो, पण प्रत्येकाची खासियत, प्रत्येकाची स्पेशालिटी खूप जास्त वेगळी असते. तर तशीच इकडे आहे. आपल्या समोर आले छान चवदार मिसळची मिसळ. मस्त झणझणीत दिसते, फुल तर्री आहे. पहिले तर मी त्यांचा किचन बघितला ना, जेव्हा ते सर्व करत होते, तर तेव्हा इतकं नीट अँड क्लीन होतं ना, म्हणजे सगळं ऑन टॉप होतं. अजिबात घाणीचा विषय नाही, फुल हायजीन एकदम मेंटेन केलंय त्यांनी. आजोबाच आहेत, फार शांत आहे. एखादी छोटीशी आपली घराची खिडकी असते ना, त्याचप्रमाणे त्यांचं अगदी हॉटेल आहे, छोटंसं आहे, म्हणजे किचन आहे. तर इकडे आपण असं स्टूल वगैरे मांडून आरामात बसू शकतो आणि निवांत. वरती झाडं वगैरे आहेत, हवेशीर वातावरणात आपण याचा आनंद घेऊ शकतो. आणि बाजूला सुंदर गार्डन पण आहे, गार्डनला लागूनच त्यांचं हे छोटंसं आहे किचन. गार्डनला लागूनच किचन आहे. शांत निवांत वाटतंय सगळं. मिसळ पाव मध्ये युजली लिंबू आणि कांदा हा असतोच, म्हणजे तो मॅन्डेटरीच आहे. पण तो मी लिंबू शोधत होती, तर लिंबू कुठे? भाऊला बोलली, भाऊ बघ जा, आजोबांना विचार. त्यांनी आपल्याला हे पकडून दिलं हातामध्ये. आधी टेस्ट कर त्याचं नक्की काय. आई शपथ, कचकटून लिंबू टाकले. अरे जबरदस्त लिंबूचा फ्लेवर आहे याच्यामध्ये, म्हणजे लिंबूच आहे. तर कांदा त्यांनी ऑलरेडी टाकलाय, कोथिंबीर गार्निशिंग साठी टाकले थोडंसं. पण हे खतरनाक होतं भाई. हे मी फर्स्ट टाइम बघते ऍक्च्युली, हे आजपर्यंत नाही बघितलं. काकांनी ते झंझट एकदाच लिंबू पिळून ठेवलेत त्याच्यात. याच्यामध्ये मला राय दिसली, हे बघा, राय, जाडीवाली राय आहे. परत कांदा आहे आणि अगदी बारीक चॉप केलेला आहे कांदा. आणि ही तर्री तुम्ही बघताय इतकी जास्त आहे ना, आणि रेड पूर्ण तर्री तर खतरनाक आहे भाई. आणि बघ ना, लाल लाल दिसतंय. हा, आणि मला ना एक गोष्ट खूप आवडली, जी मी आता 2 मिनिटात नोटीस केली. मिसळमध्ये युजली काय असतं, शेव टाकलं, फरसाण टाकलं, मिसळचा रस्सा म्हणजे उसळ गायब होते आपली. पण इकडे आता 5 मिनिटं झालेत, 5 ते 7 मिनिटं झालेत, मिसळचा रस कुठे गेलेला नाही. हे पूर्ण रसदार अशी दिलेली आहे मिसळ, आणि त्याचा रस अजिबात शेवनी किंवा फरसाणने ऑब्झर्व केलेला नाहीये. तर ही मला गोष्ट खूप आवडली. उत्तम दर्जा मिसळ. अरे भाई, उत्तम, खतरनाक सर्वोत्कृष्ट आणि दर्जा ऑन टॉप. इतकी सुंदर आहे. आणि मेन म्हणजे ना, या मिसळला असा आपल्या कॉमन मिसळसारखी नाहीये, काहीतरी एक युनिकनेस आहे. म्हणजे घरगुती आपण मिसळ वगैरे बनवतो, मूग मटकीची वगैरे काइंड ऑफ, तर तसं एक वेगळाच चव येते. अरे काय लागते बाप, एक नंबर. एक नंबर. चला माझ्या मित्रांनो आणि लाडक्या मैत्रिणींनो, लाडक्या बहिणींनो नाही बोललं, लाडक्या मैत्रिणींनो. ऍक्च्युली आहे ना, ही जी मिसळ आहे ना, मला म्हणजे माझे जे जीजू आहेत त्यांच्या बहिणीने सजेस्ट केली होती, पिंकी ताईने. हा, सो थँक्यू सो मच ताई, तुम्हाला ही मिसळ सजेस्ट केली. आता मी टेस्ट करून बघणार आहे. आणि भाई, मिसळ प्रेमी तर तुमचा भाऊ आहेच, त्यात वादेंद्रिय शंकाच नाहीये भाई. तर्री आहे, तर्री एकदम कचकी रे कचकी. आई शपथ, माझ्या घरी बनते ना ती मिसळ, तर आउट ऑफ आहेच तिला मार्क्स. फर्स्ट टाइम ह्याचा जो फील आहे ना, तो हॉटेल टाईप नाहीच आहे, घरगुती एकदम. म्हणजे लिटरली मित्रांनो, तुम्ही अशा बाहेरच्या ठिकाणी बसून इन वादियों में आय हाय हाय, क्या ही वादी है, बहुत बढ़िया है लाला. सुकून है, सुकूनों की वादियों में तुमको घर का स्वाद मिल रहा है. ये बड़ी बात है, बड़ी इंटरेस्टिंग बात है भाई. आजकाल घरगुती असं काय बघायला आणि टेस्ट करायला. आणि मी काकांना ना 100 पैकी 100 दे, 10 पैकी ना 100 पैकी 100 दे. एक नंबर काका. काका म्हणजे जीव काका. भाई लेजंड लोक आहेत ते लोक. मी याच्यात कमी नाही काढू शकत. कुठे मी तुम्हाला सांगेन, तुम्ही जर विले पार्लेच्या
बाहेरून येताय किंवा विलेपार्ले मध्ये राहून सुद्धा तुम्ही हे टेस्ट केलं नाही तर तुम्हाला तर हे केलं पाहिजे टेस्ट. हा ह्याच्यामध्ये ना हे मूग मटकी आहे, चणे आहेत, परत चवळी आहे, मिक्स आहे. म्हणजे हे बघा हे चणे बघा, हे चणे आहेत. ही मिसळ मी कधी विलेपार्लेला आलो, कधी शॉपिंग साठी म्हणा, कधी कुठल्या कामासाठी म्हणा, आज तर आपण फूड ब्लॉग निमित्त आलोय, बट भाई ही मी करणारच करणार 100%. मिसळ खायची तर इथे खायची. अजून दुसऱ्या ठिकाणी मी टेस्ट केलं नाहीये कम्पेअर करायला, बट स्टील मी सांगतोय हे एक नंबर भाई. मिसळ रे मिसळ, काकांची चौधर. हा वच्ची. मी तर बोलतो पाव पण खायची गरज नाही. मस्तपैकी वाटी घ्यायची उसळची, दनादन रपवायची आणि एकदम ताजा तवा होऊन निघायचं बस बाई. म्हणजे तुम्ही बोलाल ना कंटिन्यू आम्हाला या मिसळचा नाद लागलाय. कंटिन्यू पहिलाच नाद केला पण वाया नाही गेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अजून आम्ही पावाला शिवला पण नाहीये. अरे हा पाव खाल्लाच नाहीये. मला वाटतं तुमची पण अवस्था अशीच होणार आहे बिना पावाची. आणि अवस्था करून घ्या, कारण ती नाद लावते लाद. मी मिसळचा अगदी वेडा आहे. आता तुम्ही बोलाल ना वडापाव आणि मिसळ वगैरे, तर भाई मी पहिले मिसळ पावच निवडणार. मुंबईमध्ये राहून मुंबईकरांचा फेमस वडापावला नाकारणारा मी पहिला आहे. कोणी राग मानू नका घेऊ, बट मला वडापाव तेवढा आवडत नाही. बट मिसळ यार आई शपथ. माहितीये काय त्या काकांनी त्या आजोबांनी ना पाव असे टाकीमध्ये कट करून ठेवले होते. हाऊ स्वीट. म्हणजे आजोबांना इज्जत आहे भाई. मी तुम्हाला हायली रिकमेंड करते, इथे या. म्हणजे कुठूनही या पण इकडे या. पहिल्याच मिसळवरती आपण एवढी बडबड केलेली आहे. अरे आहेच तशी. जर आहे पदार्थ चविष्ट तर त्याची तारीफ पण झाली. येस येस, 100 बात की एक बात. चला पावासोबत जरा टेस्ट करूया. काका एकदम भारी, एकदम भारी. तुमचं नाव काय? हा माझं नाव पायल आंबोकर. पायल आंबोकर. हो. मी तर म्हणते पाव तुम्ही घेणारच नाही, तुम्ही रिटर्न पाव करणार आहे, फक्त मिसळ खाणार आहे. भाई तारीफेला एक जो विषय बोलतात ना तो हाय. घाईच पाऊस पडतोय आणि भर पावसामध्ये तिला कंटिन्यू खात राहायचंय भाई साहब. देखो उसका नाद नहीं जा रहा है. मिसळ नाही गेली पाहिजे कुठे. मिसळ नाही कुठे गेली पाहिजे, पावसाला जाऊ दे. अरे बघा ना कसला. अरे याला काय ऊत आलाय एंड दिवाळीमध्ये. परतीचा नाही आता कुठचा येतोय काय माहिती. हा घेऊन जाणार आहे. बघा अजून काय मिळतं कोकम सरबत ऐवजी. कोकम सरबत बनवलेलं आहे बघा. आता आपण याची चव टेस्ट करूया. तुझा अजून मिसळवरचा वेळ जात आणि मोड आलेलं कडधान्य. आईला हिने अख्खी संपवली. ए नाद करते काय पोरी. कोकम सरबतचं आपलं नव्हतं, पण इकडे त्यांचं मेन्यू कार्डवर बघून आपण घेतलेलं. मंत्रमुग्ध करणार. थोडीशी चव अजून म्हणजे कोकमाची जी कोकम सरबत आपण जो पितो ना युजली कोकणामध्ये वगैरे, सो थोडासा आंबटपणा असतो त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये थोडासा कमी आहे. बट येस मुंबईमध्ये जर तुम्हाला कोकम सरबत पाहिजे असेल आणि तो मिळवायचा असेल तर तो खूप कमी ठिकाणी मिळतो असं पर्सनली म्हणजे मला वाटतं. असं मी जास्त कुठे बघितलं नाही, बट मस्त आहे, खूप छान आहे. तरी पण मिसळ तर आपली डोक्यातून जात नाहीये, ठीक आहे, आणि ती जाणार पण नाही. कारण एवढी जी टेस्टला एवढी घरगुती वाईब देत होती ना, म्हणजे लिटरली. सो आता आपण आलो आहोत नेक्स्ट स्टॉप आपला फूड पॉइंट जवळ. बट फिलहाल त्यांच्या शॉपचं काम चालू आहे, त्याच्यामुळे हे 1 तारखेला चालू होणार आहे. बट ठीक आहे, बेटर लक नेक्स्ट टाइम बोल के आगे का प्रवास सुरू करते. आपण नेक्स्ट स्टॉपला जाऊया, बघूया आपण आता नेक्स्ट काय खाणार. सो इथे पण हे पण आपल्याला सजेस्ट केलं होतं, बट बंद आहे दोस्तो, क्या ही कर सकते. सो आता आपण आलो आहोत आनंद फास्ट फूड अँड ज्यूस सेंटर यांच्या इकडे. आणि यांची ही सेकंड ब्रांच आहे. फर्स्ट ब्रांच आहे मिठीभाई कॉलेज आहे ना, तर तिथे त्यांचं छोटंसं स्टॉल आहे, तर तिथे त्यांची ती फर्स्ट ब्रांच आहे. आणि ही सेकंड ब्रांच. या हॉटेलची सुरुवात झाली आहे सिन्स 1978 पासून. तर तेव्हापासून यांचं म्हणजे ओपन आहे, म्हणजे बरीच वर्ष झाली. आपण ऑर्डर केलेला आहे स्पेशल तंदुरी चिली पनीर डोसा. तर हा डोसा आपण आज ट्राय करणार आहोत. सुगंध भारी येतोय, टेस्ट करून बघूया. यांचं प्रिपरेशन किती सुंदर केलेलं आहे आणि छान असं प्रेझेंटेबल आहे. पूर्ण प्लेट तयार करून दिली आहे. डोसा आहे इकडे, त्याच्यानंतर आपल्याला इकडे पनीरची त्यांनी ग्रेव्ही दिली आहे, म्हणजे पनीर मसाला रेडी करून दिला, तो आपल्याला डोस्यासोबत खायचा आहे. आणि इकडे त्यांनी चटणी दिली आहे आणि त्यांनी केळीच्या पानावरती आपल्याला हे सगळं प्लेटिंग करून दिलं आहे बघा. त्याच्यामध्ये शिमला मिरची पण दिसते आपल्याला, पनीर पण आहे आणि छान असं मला वाटतं त्याच्यामध्ये चीज पण टाकले. चीज पण टाकलाय आणि ते मेयोनीज पण टाकलं. पनीर तुटलं, सॉफ्ट आहे, सांगतोय रे. आणि टोमॅटो कांदा तर येतो. ऑसम आहे यार. डोसामध्ये तुम्हाला आंबटपणा लागेल. ही भाजी आहे त्याच्यामध्ये आंबटपणा लागेल. पनीर छान शिजलेलं आहे, फ्रेश आहे पनीर. आणि त्याच्यानंतर जी भाजी लागते म्हणजे क्रीमी. एकदा फक्त भाजी खाऊन बघूया. जबरदस्त आहे भाई, ओव्हरऑल बेस्ट आहे. आणि आता आपण चटणीसोबत ट्राय करून बघूया.
ही बेसिक चटणी, एवढी कशी फारशी टेस्ट नाही आहे. हो शप्पथ, ही 100 पैकी 100. तू टेस्ट कर. भाजी बघा ना, लिटरली मित्रांनो ओव्हरफ्लो झालेली आहे. भाजीचं जे पूर्ण टेस्ट आहे ना त्याच्यामध्ये बटरवाला फील येतोय. अरे दह्या, अरे दह्या, हिच्यात दम आहे काय, हिच्यात दम आहे म्हणून डोस्याला दम. अरे फुल पॉवर आहे त्याची. आईने दम घालवला होता भाई, खतरनाक विषय चटणीचा. एकदम सॉफ्ट मुलायम, लहान मुलं वन साइड आरामात चिल करून खाऊ शकतात. तिखट पण नाही आहे. तिखट पण नाही. गाईज इथे या, हा डोसा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की नक्की कसा झाला होता. करण्याची जी वाईब आहे ना, लिटरली तुम्हाला काहीतरी हॅपीनेस देऊन जाईल 100%. मोठा घास घेऊया. ॲक्च्युली हा जो डोसा आहे ना मित्रांनो 230 रुपयाचा आहे, पण मला नाही वाटत की एवढी प्राईस असायला पाहिजे. 270 290 पर्यंत पण ठीक नाही. 200 नाही, 190 170 किंवा 180 वगैरे असा पण ठीक होता, कारण 230 खूप जास्त होतं. तेवढी त्याची रेंज असायला पाहिजे होती. बट चव मात्र बघायला गेलात ना की तुम्हाला मी रिकमेंड करेन की तुम्ही इकडे या म्हणून. सो आता जो आपण डोसा खाल्ला ना तो खूप छान होता. मी रिकमेंड पण केला आहे तुम्हाला इकडे येण्यासाठी आणि सेम डोसा खाण्यासाठी. सो आता आपण त्याच्यानंतर बाबू वडापावकडे जाणार होतो, बट तेवढ्याच स्टाईल आहे मागे नॅचरल म्हणून दिसलेलं आहे. आणि मेन म्हणजे आपले सबस्क्रायबर्स पण इथूनच जात होते ताई, तर त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं की तुम्ही डेझर्टमध्ये नका जाऊ, तुम्ही नॅचरल्समध्ये जा. येस. आणि नॅचरलची आणि माझी एक खास म्हणजे हे आहे, काय बोलतात की माझी आठवण आहे ती मी तुम्हाला आतमध्ये जाऊन सांग. मी तुम्हाला आठवण माझी आत्ताच सांगते आतमध्ये जाण्याच्या अगोदर. तर नॅचरल्सची माझी ही आठवण आहे की मी जेव्हा 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये होती कॉलेजमध्ये, जे कॉलेजमध्ये होती मी 11वी 12वीला, तेव्हा मी या ठिकाणी आले होते. या ठिकाणी म्हणजे इकडे नाही, मलाडमध्ये. तर मलाडमध्ये माझं कॉलेज होतं. आमच्या मिस होत्या हिस्ट्रीच्या, तर त्यांनी मला सांगायच्या नेहमी की तुम्ही नॅचरलचं सीताफळ ट्राय केलं का. आणि त्या एकदम सुंदर दिसायला, गोऱ्या पान, आणि त्या आम्हाला एकदम अशा ते जवळच्या वाटायच्या. तर मला लगेच त्या मॅमची आठवण झाली. मी नाव विसरले, पण त्यांनी आम्हाला ना नॅचरलचं सीताफळ आईस्क्रीम सजेस्ट केलं होतं. तर ते आता इकडे आहे का आणि त्याची पण टेस्ट तशीच आहे का ते मला बघायचं आता. ती आठवण आहे माझी एकदम बेस्ट. सीताफळचं आहे त्यांच्याकडे आणि मी तेच ट्राय करणार. सीताफळ आपण आईस्क्रीम घेतलेलं आहे, मी टेस्ट करून बघते. पूर्ण व्हाईट आहे आणि याच्यामध्ये ना सीताफळ अख्खवलं असतं ना, तर याच्यामध्ये छोटे छोटे पीसेस आहेत. मी फूक करून का खात होती. आणि याच्यामध्ये शुगर पण ॲड आहे आणि मिल्क पण ॲड आहे. मी त्यांना विचारलं. टेस्टला मला ना मालाडपेक्षा थोडं कमी वाटतं. मालाडचं बाप. मलाडला कुठे खाल्लेलं आपण? स्टेशन जवळच आहे, नटराज मार्केटच्या आसपास. हे आहे ना सीताफळ. हां, ते सीताफळ आहे. इकडे पण आहे हे वालं. कारण सुरुवातीपासून ना आपण तिखटच खातोय. पहिले आपण ते मिसळ तर भाई अजून डोक्यात काका लव यू काय, काकांना इज्जत आहे भाई. काकांना तिथे जाऊन एवढं प्रेम द्या. काकांनी दुसरा ब्रँच पण ओपन केली पाहिजे. काकांना फुल इज्जत आहे भाई. मिसळ एवढे सगळे पदार्थ झाले, पण मिसळचा जो नाद आहे ना भाई, बरोबर बेकार नाद. मला वाटते भाऊ नॅचरलचा आईस्क्रीम पहिल्यांदा हा, मी पहिल्यांदा खातो. एक तर मध्ये खाताना आहे ना याच्यामध्ये ते सीताफळ असतं ना, त्याचं एक फ्लेवर आहे ना उत्तम लागतोय. आणि दुसरं म्हणजे की शुगर आहे पण जास्त ओव्हर शुगर नाही. गोड पदार्थ म्हटला की भाई माझ्या घरातले ना हाय त्यांचं असं होतं ना, नाही बाबा. बट हे लाईट वेट शुगर आहे. हा, ते एक आहे सुंदर. जास्त गोड नाही आहे म्हणून खाण्यात मजा आहे. मी अजून त्यांना विचारलं की तुम्ही अजून काय आम्हाला सजेस्ट करू शकता, तर त्यांनी एक पिना कोलाडा म्हणून आईस्क्रीम सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये टेंडर कोकोनट पायनॅपलचा फ्लेवर आहे, त्याच्यामध्ये पायनॅपल पण आहेत. आणि त्यांनी अगोदर मला टेस्ट पण करायला दिलं. एक ब्लॅक ग्रेपचं आईस्क्रीम होतं आणि हे पिना कोलाडा, तर त्यांनी ते दोन्ही टेस्ट करायला सांगितले. ठीक होतं म्हणजे. बट हे भाई म्हणून मी घेतलेलं आहे. आता प्रॉपर मी टेस्ट करणार मोठा चमच. हे आईस्क्रीम आहे ना असं प्रॉपर आईस्क्रीम नाही, असं एकदम बघा ना किती स्पंजी मलाई टाईप आहे. म्हणजे खोबरं असतं ना आपलं, खोबऱ्याचा जो फ्लेवर असतो ना, जे एकदम बघ गोड असतं. आपण नारळ फोडतो ते आपण खोबरं जेव्हा किसणीतून मम्मी किसून देते ते आपण अख्खा टाकतो तेव्हा त्याचा रस. रे भाई एक्सप्लेन छान केलंय हे. आपण फूडी आहे ना, आपण घरात पण रेसिपी बनवतो. मला याच्यापेक्षा हे जास्त आवडलं. याच्यापेक्षा कमी गोड आहे.
आता आपण चाललोय बाबूचा वडापाव खाण्यासाठी. मी खास एक्साइटेड आहे कारण भाई जे तुम्ही बाबू 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 अक्क ते त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ना, त्याच्यामुळे आय एम डॅम एक्साइटेड गाईज की बाबूचा वडा कसा लागतोय. कारण पार्लेकरांचा वडापाव मी खाल्लाय, तो पण भाईंदरमध्ये पार्लेकरांचा वडापाव खाल्लाय. बट बेटर लक नेक्स्ट टाइम. आपण पार्लेकरांचा वडापाव नंतर कधीतरी ट्राय करूच. फायनली आपण आलेलो आहोत बाबू वडापाव जवळ. तुम्ही जर इथून तिथे बघितलं ना, गर्दी बघा तिकडे, गर्दी दाखवा कॅमेरामॅन. गाड्या वगैरे आहेत बट गर्दी बघा तिथे 100% विषय असणारच आहे. तर आपण जाऊन बघूया, वडापाव घेऊन येऊया आपण. बाबू काकांचा स्पेशल वडापाव घेतलेला आहे आपण. छान असा पाव त्यांनी कट करून दिलेला आहे. मीडियम साईजचा पाव आहे, सॉफ्ट आहे आणि मोठा असा वडा आहे. त्याच्यामध्ये ग्रीन चटणी आहे, चिंचेची चटणी असते ती आहे, परत सुकी चटणी पण दिलेली आहे आणि सोबत मिरच्या. गर्दी बघा ना मित्रांनो, खूप गर्दी आहे. आणि ही समोर शाळा आहे आणि शाळेच्या खालीच एक त्यांचा छोटासा स्टॉल आहे, तिथे पण बाबू वडापाव म्हणून लिहिलेलं आहे. सेम त्यांचीच ब्रांच आहे. पण आपण पहिले वडापाव टेस्ट करूया. भाई भाई काय त्याला म्हणतात वडापाव. अरे बच्ची, मला कळलं गर्दी आणि वडापावचं का कनेक्शन आहे. तर ह्याच्यामुळे चवच भारी आहे. तुम्हाला एखाद्या ठिकाणाची चव लागली ना मित्रांनो, तर ती चव तुम्हाला ना 100% लांबून पण तुम्हाला त्याच ठिकाणी पुन्हा मूळ पदावर घेऊन येते. बघा ना तिकडे काकी लोक वन साइड एन्जॉय करून घेत आहेत. नाद बिलकुल करायचं नाही बाबू वडापाव. तेच ना, गर्दीच सांगते भाई. गरमागरम आणि एकदम फ्रेश आहे. आणि वडापाव मी एकच घास खाल्लाय फक्त. हायली रिकमेंड करते की हा वडापाव डेफिनेटली ट्राय करा. थँक्यू सो मच गाईज की तुम्ही सजेस्ट केलात बाबूचा वडापाव. गरम असेल, अच्छा गावात काय गरम आहे एवढा. अरे बटाटा चिटके लावू. काय टेस्ट आहे भाई. वरचं जे आवरण आहे ना ते कुरकुरीत आहे आणि कंटिन्यू गरम गरम वडापाव गरम निघतात. आहे. मेन तर मी तुला सांगू का, लोक आहेत ना याच्या गरम गरम वडापावची पहिले फॅन असते. इथे पण जसं आपल्याला मिसळमध्ये घरगुती वाईब आली ना, तसंच इथे पण मित्रांनो घरगुती वाईब आहे. म्हणजे जी भाजी आहे ना जास्त पण तिखट नाहीये, साधी भाजी नाहीये. हा हो, साधी नाहीये, साधी सुधी नाहीये. पण ही टेस्ट कुठेच नाही येणार. खरंच जेन्युअनली मी हायली रिकमेंड करीन की हा वडापाव तर झालाच पाहिजे. आता मी काय रिएक्शन देऊ. याची कोटिंग आहे ना मीडियम आहे आणि भाजी आहे ना पूर्ण अशी मॅश केलेली आहे. एकदम अशी मॅश केलेली आहे भाजी. बटाटे असे अख्खे किंवा कच्चे असं नाही लागत आहे किंवा इरिटेशन होतं तसं नाहीये. म्हणजे सगळं बेस्ट आहे यार. मी काय बोलू, 100 out of 1000. बरेच लांब लांबून लोक आपले व्हिडिओ बघतात, सो त्यांच्यासाठी मी सांगेन की विलेपार्लेमध्ये आलात तर नक्की बाबूचा वडापाव हा तुम्ही नक्की खा. काय वाटतं, वडापाव मध्ये मजा आहे की नुसत्या वड्यामध्ये मजा आहे? वडा पाव गायब भाई, पाव खाली आहे. वडा संपवला आम्ही. विलेपार्लेमधल्या फूडचा आपण एंड करतोय वाघ बकरी या कॅफेमधून. इथला एम्ब्रेस इतका मस्त आहे ना आणि म्युझिक इतकी छान लावले, सुंदर. असं वाटतं इकडेच मंत्रमुग्ध व्हावं. आणि आपण 2 गोष्टी ऑर्डर केल्यात. पहिली गोष्ट आपल्या समोर आहे ते म्हणजे चाकोस. राईट, मी बरोबर प्रोनाऊन्स केलं आहे. चाकोस की काय आहे, नाचोस चोकोस. ओके, सो आपल्याला नाव पण कठीण जात आहे. तुम्हाला माहिती असेल तर सांगा. देसी चना कुलचोस हे आपण ऑर्डर केलेलं आहे आणि मी हे लाईफमध्ये पहिल्यांदा अनुभवणार आहे, टेस्ट करणार आहे. छान असं दिलेलं आहे आणि हे बघा, हे स्लाइस मी काढलं आहे आणि याच्यामध्ये काहीतरी यांचं असं बॅटर आहे जे त्यांनी त्याला लावलेलं आहे. म्हणजे चणे दिसतात, चणे. हां, अच्छा, देसी चना कुलचोस आहे ना. चणे त्यांनी, चणा दिसतोय, बटाटा दिसतोय, परत कोथिंबीर चटणी, हिरवी चटणी दिसते, ग्रीन चटणी. ते तुला खाल्ल्यावरच कळेल की त्याची वाईब काय. आणि चटपटीत असा सुगंध येतोय. कसुरी मेथी आय थिंक स्प्रिंकल केलेली आहे आणि छान असं रोस्ट केलेलं आहे. एकदम फ्लफी असेल ना. अरे गेला तो लगेच तोंडात. गायब. सॉफ्ट. म्हणजे आपण जे चाट वगैरे खातो ना तसे मसाले त्याच्यामध्ये. आमचूर लागते, परत चाट मसाला वगैरे लागतो. तर आम्ही म्हटलं की तुमचं स्पेशल काय आहे तर तेच सांगा आम्हाला. तर त्यांनी हे आम्हाला सजेस्ट केलं आणि आपला चहा येतोय वाघ बकरी स्पेशल. मला वाटलं नाही यांचं खाली पण आहे.
अरे भाई ये तो सुरंग निकली. तुम्ही काय म्हणजे मला वाटत पण याचा खाली पण आहे. अरे खाली किचन आहे भाऊ. 1982 पासून वाघ बकरीची स्थापना झाली, म्हणजे त्यांनी सुरू केलं त्यांची ब्रांच. तर आता कसं पूर्ण जगभरात किंवा देशभरात वेगवेगळ्या ब्रांचेस त्यांच्या आहेत. त्यांना इकडे तुम्ही मागे बघताय तर भरपूर अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. खालची जी साईड आहे ना एकदम सॉफ्ट आहे बघा, एकदम सॉफ्ट आहे. अशी भाजी आहे इथे, त्याच्या आतमध्ये खाली ग्रीन चटणी वगैरे लावलेली त्यांनी. तसं तर काही ही वस्तू काय आपल्या डेली लाईफस्टाईल मध्ये येत नाही. डिफरंट आइटम है वाघ बकरी वालों का, लेकिन वाघ बकरी को इज्जत है समाज में. मसूर डाळ असते ना, मसूर डाळ, अख्खी मसूर डाळ, त्याची जी आमटी आपण आटवतो बघ, सेम तशी वाईब येते जेव्हा ती आटल्या जाते ना. ते आटवून टाकलंय की काय असं मला फील येतं. युनिक आयटम पहिल्यांदाच खातोय. मला एक गोष्ट वाटली की हे ना थोडंसं ड्राय वाटतं, थोडा चटणी किंवा सॉस असं काहीतरी त्याच्यासोबत द्यायला पाहिजे. तर ते मला एक कमी जाणवतं. त्याच्यासोबत सॉस चांगला वाटेल तो द्यायला पाहिजे असेल, पण माहित नाही, किंवा ज्यांनी ते खाल्लं असेल, ट्राय केलं असेल त्यांना माहिती असेल. आणि नुसतं एवढंच आहे ना, सो तो एकदम ड्राय वाटतंय. तिचे एक लोक एकदम पथ्यपालन डाएटवर असतील, पथ्यपालन असेल ना, तर त्या लोकांसाठी एकदम बेस्ट आहे. नो ऑइल, नो स्पाइस, किंवा जे एकदम हेल्थ कॉन्शियस असतील. हेल्थ कॉन्शियस असतील. मेन गोष्ट आहे की याच्यात तेल नाहीये. तेच बोलते की एकदम हे ओव्हन मध्ये केलेला विषय वाटतोय. मस्त आहे, मला आवडलं. काय तुम्ही या आणि नक्की ट्राय करा. वा 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 वा, आपला इथे मसाला चहा पण आलेला आहे. भाकऱ्याचा शेप बघ कसं आहे, टोट सारखा आहे. मस्त आहे ना. भाई सुगंध येतोय. जास्त जळजळ होईल असा नाही. घट्ट नाही. काय काय चहा पितो ना, अगदी आपल्याला त्रास पण होतो, जळजळ वगैरे पण होतं. हे एकदम लाईट आहे. चहा इतका पण स्ट्रॉंग नाहीये, म्हणजे असं स्ट्रॉंग चहा संकी उडेल असं नाहीये. भाई ज्याच्यासाठी ह्याला तांगत ठेवला होता ते खाऊया, कारण खरं तर थोडं तिखट आणि थोडंसं चहा, जसं आपण कांदे पोहे खातो आणि चहा. आपण पॅटीस खातो ना, पॅटीस त्याच्या आतमध्ये जे असतं ना, आतमध्ये फिलिंग, तसं आहे. हा आणि चहा सुपर, एक वन साइड कॉम्बिनेशन. ट्राय करा तुम्ही. चहा असतो, चहाबद्दल काय सांगणार, फक्त थोडा स्ट्रॉंग कमी आहे. मित्रांनो, आता आपण निघतोय विलेपार्लेमधून आणि आज आपण खूप छान छान गोष्टी ट्राय केल्या. जसं की पहिले तर मिसळपाव माझ्या लिटरली अजून माझ्या डोक्यातून जात नाही आहे. तो म्हणजे मी बोलेन की आजच्या ब्लॉगमधला स्पेशल मेन्यू माझ्यासाठी तोच होता, मिसळपाव. काकांना 100.525 आशीर्वाद, कारण आत्तापर्यंत एवढं चांगली मिसळ ते लोक पब्लिकला प्रोव्हाइड करतात आहेत. सो होप सो की पुढे पण असंच ते सगळं चालू राहू दे. वडापाव, 2 टाईपच्या आईस्क्रीम आपण ट्राय केल्या. त्याच्यामधली जी सेकंड वाली जी आईस्क्रीम होती, आता मला नावं तर लक्षात नाहीये कारण मी तेवढा शिकलेलो नाहीये. तो ठीक है दोस्तों, देखो कभी कभी शिक्षण मैटर नहीं करता, तुम्हारा टैलेंट मैटर करता है. टैलेंट के वजह से राजपाल यादव भी मार्केट में मचा रेला आहे. आपण छोटा राजपाल यादव. निघूया आता आपण. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, जो काही आपण बनवलाय, मी सगळी डिटेल्स तुम्हाला देईन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही सांगा की नेक्स्ट फूड ब्लॉग आपण कुठला केला पाहिजे, किंवा नेक्स्ट खाऊ गल्ली आपण कुठली एक्सप्लोर केली पाहिजे. त्या हिशोबाने आपण करत राहू. चला बाय.